स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून चाललेल्या उधळपट्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सूत्रांकडून ही माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग हा विविध योजना आणतो आहे आणि त्या माध्यमातून स्वपक्षीय आमदार नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातोय। विविध योजनांच्या माध्यमातून हा निधी देताना कामाची गरज किती आहे, प्रकल्प किंवा कामाचे प्रस्ताव, त्यांची सुसाध्यता, मान्यता याची प्रक्रिया पूर्ण न करताच अनेक महापालिकांना भरीव निधी देण्यात येतोय। परिणामी काही महापालिकांमध्ये या निधीचा वापरच झाला नाहीये, तर काही ठिकाणी नको त्या कामांवर उधळपट्टी झाली आहे। निवडणुकीच्या तोंडावर बाहेरून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांना मोठा निधी देण्यात आलाय। अशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची ताकद असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याच्या दोन्ही पक्षातील आमदारांच्या तक्रारी आहेत। विविध योजनांच्या माध्यमातून वाटप होणाऱ्या निधीवर नियंत्रण आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो। आपण थेट बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी। तुषार, काय अधिक सांगाल? महत्त्वाचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्र्यांनी? नक्कीच सुवर्णा, खूप महत्त्वपूर्ण निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर 2014 ते 2019 या कालखंडामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्याकडेच नगरविकास खातं होतं। मात्र मध्यंतराच्या काळामध्ये जे काही सत्तांतरे घडली त्यानंतर हे नगरविकास खातं आपल्याला एकनाथ शिंदे यांच्याकडे जाताना पाहायला मिळालं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील ते आपल्याला स्वतः नगरविकास खात्याचा कार्यभार सांभाळताना पाहायला मिळत होते आणि आताच्या सरकारमध्ये देखील आपण पाहत असाल तर नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे। आता आपण सर्वात महत्वाच्या बाबींवरती बोलणार आहोत, ती म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि महानगरपालिका ही सर्व आस्थापना ही नगर विकास खात्या अंतर्गत येत असतात। त्यामुळे अनेक नगरसेवकांनी यापूर्वी आपल्याला तक्रार करताना पाहायला मिळाले की महानगरपालिकांमध्ये निधी वाटप करत असताना आपल्याला दुजाभाव होताना पाहायला मिळतोय। कारण की आपण पाहत असाल तर पुणे महानगरपालिका असेल त्या महानगरपालिकेवरती राष्ट्रवादीचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे। नागपूर महानगरपालिका पाहिली असेल तर या महानगरपालिकेवरती आपल्याला भाजपचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय। मात्र नवी मुंबई महानगरपालिका आपण जर पाहिली असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण भाजप आणि शिवसेना हे 2 आपल्याला स्वतंत्र वेगळे गट असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अशा राज्यभरातल्या अशा अनेक महानगरपालिका आहेत, त्या महानगरपालिकांमध्ये निधी वाटपामध्ये समन्वय नाहीये। त्यामुळे हा समन्वय असण्यासाठी या पुढील काळामध्ये नगरविकास विभागाचे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या भागातल्या सर्व फाईल आता आपल्याला सुरुवातीला एकनाथ शिंदेच्या टेबलवर जातील आणि त्यानंतर आता या फाईल आपल्याला कॅबिनेटचे प्रमुख आणि राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आपल्याला टेबलवरती फाईल जाताना पाहायला मिळणार आहे। त्यामागचा हेतूच हा आहे की निधी वाटपामध्ये समसमानता असावी, त्याचप्रमाणे निधी वाटप होत असताना गोष्टींवर निधी खर्च होऊ नये आणि निधी नुसताच पडून सुद्धा राहू नये। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। महायुती सरकारचा निधी वितरणाचा फॉर्म्युला ठरलाय। नगरविकास नाही तर नियोजन विभागाच्या सुद्धा निधीचं वितरण एकत्रितपणे केलं जाणार आहे। सगळा निधी वितरण हे अंतिम मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देणार आहेत। तिन्ही पक्षाच्या प्रमुखांचं एकमत झालेलं आहे। महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे। राज्यातील सगळ्या विभागातील निधी वितरणाबद्दल महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। फायनल निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील। आमचे प्रतिनिधी राहुल झुरी यांना विचारूया। राहुल, फक्त नगरविकास नाही
तर ओव्हरऑल काही महत्त्वाची जी खाती आहेत त्याच्या निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे महायुतीचा असं कळत आहे, काय सांगाल? अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे की महायुती सरकारचे प्रमुख आहेत यांच्या अंतिम निर्णयानंतरच राज्यातील सर्वच विभागांना निधी वितरणाचं वाटप जे आहे ते होणार आहे. एकंदरीत बघितलं तर वारंवार एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार ही कुठं ना कुठं सुप्त जी लाट होती, कुठं ना कुठं अर्थमंत्र्यांबरोबर जी नाराजी वारंवार उद्भवत होती. याचबरोबर शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा अजून काही मंत्र्यांनी आम्हाला निधी मिळत नसल्याचं किंवा आमच्या आमदारांना निधीबद्दल दाबलं जात असल्याचं वारंवार जे आहे ते बोललं होतं. अनेकांचा निधी कापल्यावरून देखील मोठं राजकारण ठरलं होतं आणि याचमुळं तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार देत, अर्थात मुख्यमंत्र्यांकडेच हे सर्वाधिकार असतात. मात्र अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे हा जो एक सुप्त संघर्ष कुठे ना कुठे वारंवार पाहायला मिळाला होता, तो थांबवण्यासाठी आणि महायुतीमध्ये निधी वाटपावरून किंवा वितरणावरून कोणतेही मतभेद नाहीत ते दाखवण्यासाठी समन्वयकांच्या बैठकीमध्ये सर्वाधिकार जे आहे ते अर्थात मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळं निधी वितरण असेल, निधी वाटप असेल, प्रत्येक खात्याच्या बाबतीत होणाऱ्या आर्थिक ज्या गोष्टी असतील याचा अंतिम निर्णय हा अर्थात मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळं महायुतीमध्ये कुठलाही निधी वितरणावरून संघर्ष उद्भवू नये यासाठी आता थेटपणे मुख्यमंत्र्यांच्या हाती सर्व सूत्र दिल्याचं कळतंय. धन्यवाद राहुल, माहिती दिली त्याबद्दल. जसं निधी वाटपासंदर्भात महायुतीत निर्णय झालेला आहे तसं महायुतीचा महामंडळ वाटपाचा पेच सुद्धा सुटलेला आहे. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळाचं वाटप करण्यात आलंय असं सूत्रांकडून कळत आहे. मोठा भाऊ भाजपच्या वाट्याला 44 जागा आहेत, म्हणजे 44 महामंडळं. शिंदेंच्या शिवसेनेला 33 महामंडळं आणि दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 महामंडळं असं वाटप महायुतीत ठरलंय असं कळत आहे. नुकत्याच झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महामंडळाबाबत तीनही पक्षांमध्ये सुसूत्रता ठरवण्याचं निश्चित झालं आणि त्यानुसार निर्णय झालेला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर होऊ लागली. दरम्यान त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधकांकडून करण्यात येते. यावर सुनील तटकरेंनी भाष्य केलंय. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत अजित पवार आपली भूमिका मांडतील असं तटकरे म्हणाले. मंत्रिमंडळामध्ये असताना संवेदनशीलता दाखवलीच पाहिजे असंही तटकरे म्हणाले. विधिमंडळातील घडलेला प्रकार निंदनीय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान माझं कोकाटे यांच्याशी बोलणं झालेलं नाही असंही सुनील तटकरेंनी सांगितलं. मी म्हटलं कदाचित आज त्यांची भेट होऊ शकते. आज दादा मुंबईमध्ये असतील, मी तर दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशनला या ठिकाणी आलेलो आहे. त्यांची भेट झाल्याच्या नंतर तर कदाचित माझं दादांचं बोलणं झालं तर मला तपशील कळेल.